ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोट्यवधी रुपयांची उधळण करून जलजीवन सारख्या योजनांद्वारे घरापर्यंत नळाच्या पाण्याचा दावा शासकीय यंत्रणा करतात। मात्र पाण्याच्या एका हंड्यासाठी तासंतासांची प्रतीक्षा, जीवघेणा प्रवास आणि त्यातही झऱ्यातनं निघालेलं गुणवत्ताहीन पाण्यावर दिवस काढण्याची वेळ नंदुरबार जिल्ह्यातल्या केलापाणी ग्रामस्थांवर आली आहे। फेब्रुवारी महिन्यातच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची दाहकता प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। बघूया रिपोर्ट। ही सगळी पायपीट सुरू आहे ती पाण्याच्या एका हंड्यासाठी। थंड हवेचं ठिकाण म्हणून नंदुरबारच्या या तोरणमाळची ओळख। याच तोरणमाळच्या आदिवासी खेड्यापाड्यांवर आजही पाणी, वीज पोहोचलेली नाही। तोरणमाळ मधलं 550 लोकवस्तीचं हे केलापाणी गाव। फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच पाण्याची भीषण टंचाई इथे सुरू झाली आहे। एका पाण्याच्या हंड्यासाठी महिलांना 15 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। गावात रस्ता नाही, त्यामुळे गावामध्ये वाहनं येत नाही। गावातनं मुख्य रस्ता गाठण्यासाठी तब्बल 15 किलोमीटर पायी चालत जावं लागतं। त्यानंतर 1 किलोमीटर खाली दरीत उतरावं लागतं आणि तेव्हा कुठे पाण्यासाठीचा आशेचा एकमेव किरण असलेला हा झरा सापडतो। झऱ्यामध्ये हंडे भरले की पुन्हा हंडे डोक्यावर घेऊन घराकडे पायपीट। आमच्या गावात रस्ता नसल्यामुळे आम्हाला खूप मोठा त्रास आहे। आम्हाला 4 ते 5 किलोमीटर एवढा अंतरावरून आम्ही डोक्यावर पाणी घेऊन जातो। 1 किलोमीटर एवढा खोल दरीत उतरून आम्ही झऱ्यातून पाणी भरून घेऊन जातो। मला हाताने पाणी भरावं लागतं आणि ते पाणी संपते की अजून बसावं लागतं। तिथे बसतो आणि पाणी गोळा होतो, मग भरून घेऊन जातो। आम्ही पाय सोय कोई थोया मोह तू तारा सोवे है पायना आमु वेगरी उट्टीन पाइप होती है। आमाय पायना रत उंगलो पाइप डोगरा बकड़ा आखा पाय लागे हमो आमा ही किज नहाते ना वे नहात कुआ नहात काय आमा हमें पाया टाइट जाना रमे आमो के तू तारा सवे आमो वेगरी आई फुकनिन तोरी आमो हे कुआ जाग बहित रही आमा नंबर वारी है। पाण्यासाठी नेमक्या किती खेपा मारायच्या? त्यामुळे आता पाण्यासाठी गाढवांची मदत घेतली जाते। गाढवावर पाण्याचे कॅन लादून घरापर्यंत हा पाणी प्रवास सुरू होतो। गेली कित्येक वर्ष हेच सुरू आहे। आता आपण इकडे पाहतोय की पाण्याची कशी टंचाई आहे। इकडे महिला बसलेल्या आहे पाण्यासाठी। ते इतका महिला कशासाठी गोळा झाले की ते पाण्यासाठी गोळा झाले। काय एका जणांचे नंबर लावता येते, ते एक जण भरलं की ते पाणी संपते, पाणी जमा झालं की एक दुसरी भरताय, असंच करते सकाळचे बसलेले आहे। या महिलांना पाण्यासाठी एवढं त्रास आहे की पूर्ण टेकडीवर सोडून जावं लागतं त्यांना। दररोज टेकडी सोडणं आणि उतरणं हे दररोजचं काम आहे यांचं। काय आमचं म्हणजे मरेपर्यंत हेच काम आहे यांचं। कसं आहे की हा रस्ता नसल्यामुळे त्यांना ते पाण्यासाठी खोल दरीत यावं लागतंय। खोल दरीत जाणं म्हणजे एवढं 1 किलोमीटर एवढी खोल दरी आहे। याचं दररोज सोडणं येणं जाणं, एखादा आजारी व्यक्ती असेल त्याचं पाणी कसं भरून पिणार, त्यांना एवढं त्रास आहे। कडक उन्हाचे आणि पाणी टंचाईचे अजून 4 महिने काढायचे। पुढले 4 महिने हंड्याभर पाण्यासाठी असाच प्रवास सुरू राहणार आहे। या महिलांचे जीवघेणे हाल सरकारला दिसतील का? गतिमान आणि विकसनशील महाराष्ट्राला हे दृश्य दिसतंय का? प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।